आपण परभणी जिल्ह्याच्या सीमा सील केलेल्या असताना देखील या ठिकाणी पुणे आणि मुंबईहून लोक येत आहेत आणि अनधिकृतपणे परभणीमध्ये प्रवेश करत आहेत। असाच एक जो इसम आहे तो दिनांक 12 तारखेला पुण्याच्या भोसरी भागातून तो निघाला, मोटरसायकलवरती एकटाच निघाला आणि नगर ते बीड या मार्गापर्यंत नगरपर्यंत येईपर्यंत तो एकटाच होता। परंतु त्याच्यानंतर त्याला आणखीन 2 मोटरसायकलस्वार जॉईन झाले नगर बीडला आणि तदनंतर ते जे 2 मोटरसायकलस्वार होते ते त्याच्या सांगण्याप्रमाणे पुसेगाव जिल्हा हिंगोली येथे गेले होते आणि हा जो इसम आहे हा पाथरी मार्गे परभणीमध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर 13 तारखेला तो सकाळी घरी आला। घरी आल्यानंतर त्याला काही त्रास जाणवू लागला, त्यामुळे तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेला। सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि त्याला असं सांगितलं की तू ॲडमिट हो। त्या ठिकाणी तो ॲडमिट झाला, त्याचा स्वॅब घेतला आणि तो स्वॅब जो आहे तो आज पॉझिटिव्ह आलेला आहे। त्यांच्या घरामध्ये एकंदरीत 5 व्यक्ती आहेत। हा जो परिसर आहे वसमत रोड MIDC एरिया, तो ज्या ठिकाणी राहतो आहे तो संबंध परिसर आपण सील केलेला आहे। त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये जे लोक आलेले आहेत त्यांची यादी तयार केलेली आहे। ते सगळ्यांना आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून त्यांचे स्वॅब घेण्याची कारवाई सुरू केलेली आहे आणि संबंध परिसर सील करून सगळ्या नागरिकांना सूचना दिलेली आहे की कोणीही घराच्या बाहेर पडू नये। आशा सेविकांतर्फे आपण आणि अंगणवाडी सेविकांतर्फे त्या ठिकाणी सर्वे सुरू केलेला आहे। कोणाला श्वसनाचा विकार आहे का, बाहेर गावून कोण माणूस आलेला आहे, मोठ्या शहरातून कोणी आलेले आहेत का, ही सगळी कारवाई प्रशासनाने सुरू केलेली आहे। उद्या परवा 2 दिवस आणि रविवारी असे 3 दिवस आपण परभणी शहरामध्ये संचारबंदी जाहीर केलेली आहे। या 3 दिवसामध्ये कोणालाही घराच्या बाहेर पडता येणार नाही। फक्त अत्यावश्यक सेवा ज्या असतील आणि लोकांना अन्नधान्याचं वाटप जे आहे तेवढंच फक्त चालू राहील आणि परभणी जिल्ह्यामध्ये कुणीही येऊ नये याच्यासाठी आणखी कडक कारवाई केली जाईल।